काय दिले ते बघू आपण. जर कॉस एक्स प्लस वाय बरोबर 1/2 आणि साइन एक्स मायनस वाय बरोबर 0 असेल, येथे एक्स आणि वाय काय धनात्मक लघुकोन, लघुकोन म्हणजे 90पेक्षा कमी, 90पेक्षा कमी त्यांची किंमत आहे असतील तर, आणि एक्स हा काय एकतर वाय पेक्षा मोठा आहे किंवा वायच्या एवढा आहे. लक्षात आलं, इथे काय दिलं, एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय, तर एक्स एकतर वायच्या पेक्षा मोठा आहे किंवा इक्वल आहे. आता याच्यात पहिलं काय दिलंय ते बघू आपण. कॉस एक्स प्लस वाय बरोबर 1/2 आहे. आता तर मला सांगा की कॉस किती डिग्रीला 1/2 असतो, कितीला? कॉस 60 इज इक्वल टू अर्धा असतो. म्हणजे बा हे सारखं झालं, म्हणजे हे काय आलं की एक्स प्लस वाय हा जो अँगल आहे या दोघांची बेरीज आहे ना, अँगल आहे ना, ते किती असली पाहिजे, 60 असली पाहिजे. किती असली पाहिजे, 60 असली पाहिजे. झालं. आता इथे याच्यावरून म्हणजे एक एक इक्वेशन मिळालं आपल्याला की दोघांची बेरीज किती आहे, 60 आहे. आता इथे साइन एक्स मायनस वाय बरोबर 0 आहे. आता साइन 0 केव्हा असतो, साइन 0 केव्हा असतो, 0ला असतो. म्हणजे हे किती असेल, एक्स मायनस वाय बरोबर काय असेल, 0 असेल. आता मला की साइन 0 म्हणजे 0 असतो, म्हणजे एक्स मायनस वाय बरोबर 0 आला. आता मला एक्स मायनस वाय 0 केव्हा होईल, एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीतून वजा केल्यावर 0 केव्हा होते. हे दोघी गोष्टी ते कॉस वगैरे सैन जाऊ द्या. आपलं काय आलं, एक्स मायनस वाय बरोबर 0 आहे. हे 0 कसं काय होईल, कशातून काय गेले म्हणजे 0 उत्तर येते. विचार कर, मी पाणी. किती येते उत्तर, कशातून काय गेल्यानंतर 0 येतं. आता मला सांगा 10 मधून काय गेले पाहिजे म्हणजे 0 उत्तर येईल, 5 मधून किती गेले म्हणजे 0 उत्तर येईल, 5 गेल्यावर 0. मग एक्स मधून ए वाय जात आहे आणि 0 येते, याचा अर्थ काय होतोय, परत बघ, 10 मधून 10 वजा झाले तर 0 येते ना. आता एक्स मधून वाय गेले 0 आले, याचा अर्थ काय झाला, मग अर्थ इथेच आहे. मायनस वाय इकडे पाठवला तर काय झाला, प्लस वाय झाला. म्हणजे काय झालं, एक्स बरोबर, दोघी सारखे असतील तरच 0 येईल ना उत्तर, सारख्यामधून सारखा गेला म्हणजे एक्स आणि वायची किंमत सारखी आहे आणि दोघांची किंमत 60 आहे. म्हणजे एक कितीचा असेल तो, हा 30 असेल आणि हा 30 असेल. समजलं, लिहून घ्या. इथे दिलंच आहे त्याने की एक्स काय एक तर वाय एवढा आहे किंवा वायपेक्षा, वायच्या एवढा आहे किंवा वायपेक्षा मोठा आहे. तर वाय एवढा आला असतो आहे की नाही, तर मोठं उत्तर आलं असतं तरी चाललं असतं, लहान आलं असतं तर मग आपलं उत्तर चुकलं असतं. समजलं. पण आता ते सारखं आलंय तर त्यानं दिलंच आहे की सारखा असू शकतो ना, मग आहेच तो सारखा, ह्या गणितामध्ये आहेच. सोपं गणित आहे, काही कठीण नाही दिसायला, फक्त ते मोठं आहे. पुढचं कुठलं पाठवलंय.
सेक थिटा मायनस टॅन थिटा बरोबर 2.5 असेल तर सेक थिटा बरोबर किती असं विचारलंय. असं विचारलंय. काय दिलं तिथे? सेक थिटा मायनस टॅन थिटा बरोबर काय दिलं? काय काढायचंय? सेक थिटा काढायचंय तेच ना. हां हाच प्रश्न आहे ना. ठीक, कसं सोडवायचं सांगतो. त्याचे ऑप्शन दिले का नाही? ऑप्शन किती? तर 1.45, 1.60, 1.70, 1.30. चला आता कसं सोडवायचं बघा. बघा तर सेक थिटा आणि टॅन थिटाचा एक फॉर्म्युला लिहिला होता आपण. कसा होता तो? 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा असा लिहिला होता फॉर्म्युला. याच्यावरनं काय लक्षात येईल आपल्या? हा टॅन स्क्वेअर थिटा समजा इकडे पाठवला, सेक स्क्वेअर थिटा मायनस होईल तिकडे टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आलंय उत्तर. आता इथं हे जर आपण फोडलं, आता इथे काय दिलंय? सेक थिटा आणि टॅन थिटा, इथे स्क्वेअर आहे पण हे कोणासारखं दिसते? हे हा फॉर्म्युला माहिती आपल्याला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आपण काय करतो? ए प्लस बी ए मायनस असं लिहितो. याला असं लिहिता येईल कसं पहा. सेक थिटा प्लस टॅन थिटा ए प्लस बी सेक थिटा मायनस टॅन थिटा बरोबर किती? 1 असतो. झालं. आता यातली कोणती किंमत माहिती आपल्याला? सेक थिटा मायनस टॅन थिटा बरोबर किती आपला? 2.5. आता आपल्याला याच्यामध्ये काय करता येईल बघा. सेक थिटा प्लस टॅन थिटा आणि हा किती? 2.5. 2.5 म्हणजे किती असतो? याले मी लिहितो. 2.5 म्हणजे काय असतो? 25/10 म्हणजे 5/2 असतो. म्हणजे 5/2 असं येईल. आता याचा अर्थ काय झाला मग? याचा अर्थ काय होईल? असा झाला म्हणजे सेक थिटा प्लस टॅन थिटा बरोबर 2/5 झाला. तर पुढे काय करता येईल आपल्याला? कुठे किंमत टाकता येईल? सेक थिटा काढायचा आहे आपल्याला. फक्त सेक थिटा काढायचं आहे की फक्त सेक विचारलंय? फक्त सेकच काय येईल? ठीक आहे, फक्त सेक थिटा काढता येईल आपल्याला. पहिलं हे तर दिलंच आहे आपल्याला की सेक थिटा प्लस मायनस टॅन थिटा हा दिला आहे. काय आहे तो? हे इकडे लिहून घ्या तुम्ही. हां, सेक थिटा मायनस टॅन थिटा बरोबर किती आहे? 5/2 लिहितो मी त्याला. सेक थिटा मायनस टॅन थिटा बरोबर 5/2 झालं. हे झालं पहिलं इक्वेशन समजा की ए मायनस बी किंवा एक्स मायनस वाय आणि एक्स प्लस वाय किंवा ए प्लस बी असं.
हे झालं दुसरं मिळालं आपल्याला की सेक मायनस टॅन सेक प्लस टॅन मिळालं. आता हे इक्वेशन आणि हे इक्वेशन दोघींची बेरीज करू आपण. का? कारण इथे बघ मायनस टॅन आहे आणि इथे प्लस टॅन आहे. बेरीज केली तर हा मायनस आणि तो प्लस काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. कारण आपल्याला सेक पाहिजे फक्त, समजलं का? मग त्याच्यासाठी टॅन आपल्याला त्याला व्हॅनिश करावा लागेल. मग तो कसा होईल, बेरीज करून की वजाबाकी करून? तर बेरीज करून, कारण हा ऑलरेडी मायनस आहे. तर हा प्लस असता तो प्लस असता तर आपण दोघांची वजाबाकी केली असती. आता आपण त्यांची बेरीज करू. मग कसं येईल ते उत्तर? तर इथे लिहितो बघ, सेक थीटा मायनस प्लस टॅन थीटा प्लस सेक थीटा मायनस टॅन थीटा असं करता येईल बेरीज. सेक थीटा प्लस टॅन थीटा किती आपला 2/5 प्लस मायनस किती 5/2 असं आहे. लक्षात आलं का? इकडची बाजू. मग याच्यात काय होईल, सेक थिटा अधिक सेक थिटा म्हणजे 2 वेळा सेक थिटा आणि टॅन थिटा मायनस कॅन्सल होते. म्हणजे 2 वेळा सेक थिटा बरोबर किती आला, हे यांची बेरीज करा. 2 दुने 4, 5 वाजा 25, 4 आणि 25 29/10. 2 इकडे जातील म्हणजे सेक थिटा बरोबर 29/20 होईल. 20ने भागायचं याला. 20 पॉईंट उरले 9. 9ला तर भाग जात नाही म्हणून पॉईंट म्हणजे 90 केलं. 20 चोक 80 उरला 1 म्हणजे 10 उरले. 10वर 0, 20 पंचे 100, 1.45 लिहून घे. काही अडचण आहे का याच्यात? विचार. काही अडचण असेल तर विचार याच्यामध्ये. समजलं ना गणित? त्याच्यामध्ये काय फक्त की आपण ते एक इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला, मायनसचं दिलेलं आहे आपल्याला, फक्त जे प्लस आहे ते बघायचं आहे. आणि ते आपल्याला प्लस कुठून आलं ते समजलं? कारण हे तर दिलंच आहे ना, ते किंमत टाकली आपण, तर ते किंमत आली त्याच्यावर. दुसरंही तेच आहे का? डबल डबल आलंय वाटतं ते. हा, ते 2 फोटो आले. पुढचं काय दिलेलं आहे प्रश्न? साइन स्क्वेअर 54 प्लस 50 डिग्री प्लस साइन स्क्वेअर 36 अपॉन tan स्क्वेअर 40 मायनस कोसेक स्क्वेअर 50. याची किंमत किती ती विचारली ना? ऑप्शन काय? -1 1 0 2 असे ऑप्शन. काय करता येईल बघ. काल झालं होतं वाटतं असं कधी, आपलं ते ॲडजस्ट करायचे फक्त आपल्याला व्हॅल्यू. कसं काय करता येईल याच्यात?
हा साईन स्क्वेअर 54 आहे, हा साईन स्क्वेअर 36. याला किंवा याला मला कॉसमध्ये करतो मी. याला जर कॉसमध्ये करायचं असलं तर काय करते, याला काल सांगितलं होतं ना की साईन 60 म्हणजे कॉस काय येईल 30 येईल, पण दोघांची बेरीज 90 आली पाहिजे. ते तसं इथे साईन स्क्वेअर 54 म्हणजे कॉस किती असला पाहिजे, 90 मधून हा वजा करावा लागेल, हे 36. किंवा याला जर करायचं असलं कॉस, तर हा जर मी असंच ठेवला साईन स्क्वेअर 54 प्लस हा काय होईल कॉस स्क्वेअर 54, 90 मायनस 36 होईल ना तो, म्हणजे असं लिहिता येईल मला. आणि जेव्हा असं लिहिता येते, हे बघ थिटा सारखा आला, साईन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर जे एक असतो, म्हणजे इथे उत्तर आलं वर एक झालं, वरचं उत्तर झालं एक. खाली किती येते बघू आता. आता ऑप्शनमध्ये एकही आहे सगळे, अजून झालं नाही आपलं उत्तर. आपल्याला इथे बघायचं आता, इथे काही शून्य तर उत्तर येणार नाही, कारण वर एक उत्तर आलंय, म्हणजे खाले शून्य जर आलं तर इन्फिनिटी उत्तर आहे, शून्य उत्तर येत नाही म्हणजे शून्य येणार. आता यांच्यापैकी उत्तर येऊ शकतात, तर काय येईल ते बघू. दोन उत्तर येऊ शकतं, कारण छेदातला छेद वर गेला वगैरे असं सगळे येऊ शकतं, तर सोडवू आपण. टॅन स्क्वेअर 40 म्हणजे काय असतो, साईन स्क्वेअर 40 अपॉन कॉस स्क्वेअर मायनस हा काय होता, कॉस कोसेक होता की कॉस होता, हा काय होता त्या ह्याच्यामध्ये कोसेक होता मला वाटतं, ऑप्शनमध्ये त्या प्रश्नामध्ये चित्र म्हणजे कोसेक येतो, कोसेक स्क्वेअर कॉस नाही येतो, कोसेक स्क्वेअर 50 असं येतो. आता हे सोडवतोय आपण ना, साईन स्क्वेअर 40 अपॉन कॉस स्क्वेअर 40 मायनस हा काय येईल 1 अपॉन साईन स्क्वेअर 50. कोसेक काय असतो 1 अपॉन साईन असतो ना, मग याला 1 अपॉन साईन स्क्वेअर 50 लिहू आपण. यालाही मला साईन स्क्वेअर 50 लिहिता येईल कोसेक कॉस स्क्वेअरला, का, कारण हा कॉस स्क्वेअर 40 आहे, कारण हा किंवा याला कॉस स्क्वेअर 40 असं करावं लागेल मला, म्हणजे दोघी लिहिता येईल, समजलं. याचं काय येईल साईन स्क्वेअर काय 40 अपॉन कॉस स्क्वेअर 40 मायनस 1 अपॉन कॉस स्क्वेअर 40 असं लिहिता येईल. आता इथे सोडू आपण. काय येईल ते, छेदामध्ये काय आलं कॉस स्क्वेअर 40, दोघं सारखे, हा काय आला वर साईन स्क्वेअर 40 मायनस 1 झालं. आता हे कसं सोडवायचं, तर आपल्याला एक माहिती आहे, समजा हे 40 मध्ये असं असलं तर साईन स्क्वेअर 40 प्लस कॉस स्क्वेअर 40 बरोबर एक उत्तर येईल. मग साईन स्क्वेअरच्या जागी काय लिहिता येईल, साईन स्क्वेअर 40च्या जागी काय लिहिता येईल, हा इकडे पाठवला तर 1 मायनस कॉस स्क्वेअर 40 असं लिहिता येईल. मग इथे लिहून टाकू आपण साईन स्क्वेअरच्या जागी कॉस 1 मायनस कॉस स्क्वेअर 40 आणि हा मायनस 1 जसाचा तसा. हे समजलं, याच्या जागी कसं लिहिता येईल ते समजते ना. आता छेदामध्ये कोण आहे कॉस स्क्वेअर, पहिले वरचं सोडून घ्या, 1 मायनस 1 कट होऊन जातील, वर कोण उरला वजा मायनस कॉस स्क्वेअर 40 अपॉन कॉस स्क्वेअर 40 सारखे येते, कॅन्सल झाला म्हणजे हे मायनस 1 उत्तर येईल. किती -1 एक नाही, हे मायनस आहे -1. मग आता वर एक उत्तर आलेलं आहे, खाली -1 आलेलं आहे, म्हणजे आन्सर -1. तर ए ऑप्शन आहे. ते सोडवलं कसं स्टेप बाय स्टेप, सोपंच आहे ते, फक्त थोडं दीर्घ आहे, बाकी काही. म्हणून ते सगळ्यांना येत नाही बरं का, म्हणजे वारंवार सोडवल्यावर लक्षात येईल ते. बाकीचे जे ते नंतर सांगेल मी शॉर्टमध्ये काय असेल.
अजून एक त्याच्यासारखं करून घेऊ. त्याचं उत्तर किती येईल ते विचारलं. काय दिलंय? साईन 53 डिग्री कॉस 37 डिग्री प्लस कॉस 53 साईन 37. त्याचं उत्तर ऑप्शन हे ऑप्शन देतो बघा. तो 2 3/2 1 0 2. कसं काय? थोडा विचार करा. काय दिलं काय तिथे? असे साईन कॉस आजूबाजूला आले असं सुचत नाही ना आपल्याला काय करायचंय. एकाला दुसऱ्यात कन्वर्ट करता येते का तेवढं बघायचं. म्हणजे कॉस्टला ह्या 37ला जर साईन करायचं असलं मला तर किती करता येईल तो सांग. हा साईन जसा तसा ठेवला याला कन्वर्ट किंवा याला करा दोघांपैकी एकाला. तर इथे आपण याला केला तर किती येईल तो साईन 90 मायनस हा होईल. कारण आपल्याला दोघांचं बेरीज 90 पाहिजे ना साईनमध्ये करायचं म्हणजे मग 90 मायनस 37 म्हणजे किती आला तो साईन 53 होईल. प्लस आता इथे आपण कॉस्टला साईन केला आहे ना. आता इथे साईनला कॉस करू. मग इथे कॉस 53 आहे. तर हा किती होईल कॉस साईन 37 म्हणजे कॉस 53 झालं. आणि हे माहिती मग आपल्याला हे 2 वेळा आहे म्हणजे साईन स्क्वेअर 53. हे 2 वेळा आहे म्हणून कॉस स्क्वेअर. हे अँगल सारखे स्क्वेअर आहे म्हणजे याचं उत्तर किती असतं साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तू ते गणित आहे त्या दुसरं काही नाही. किंवा लक्षात ठेवायचे असं जर असेल की यांची दोघांची बेरीज 90 आहे यांची दोघांची बेरीज 90 आहे. साईन कॉस असं किंवा साईन कॉस कॉस साईन कॉस साईन कॉस असं 90 आहे बेरीज आहे. तर याचं उत्तर एकच असतं. समजलं. समजा आता एक गणित आहे असं साईन 70. तर इथे कॉस किती दिला असेल अंदाजे सांगा 20. किती दिला असेल कॉस 20 साईन 70. समजून जायचं की याचं उत्तर एक आहे. समजलं. हे सोपे सोपे प्रश्न आहेत पण ते हाता घालून गेल्यावर करतात. चला याचं काही साईन स्क्वेअर 25 प्लस साईन स्क्वेअर 65. इजी 1 का. आता याला कॉस जर केला किंवा याला कॉस करू तुम्ही हा कॉस स्क्वेअर 25 येईल हा साईन स्क्वेअर तेच आहे. आता याचं काय येईल ते व्यवस्थित सांगायचं. हे सोपे प्रश्न आहे पण आता बघा काय याचं व्यवस्थित उत्तर सांग. थोडा विचार कर काय ते बघ. कॉस 74 डिग्री मायनस साईन 16 डिग्री. काय उत्तर आहे. याला साईन केलं तर काय होईल उत्तर. आणि हा मायनस साईन 16 डिग्री 16 मायनस 16 0 लिहा. म्हणजे असं मायनस असलं यांची बेरीज जर 0 येते आपलं 90 येते तर आपलं
हे गणित झाले होते मला वाटतं, पण एकदा करून घेऊ आपण. याचं उत्तर किती? ऑप्शन दिलेले आहे कोसेक ए मायनस कॉट ए 0 1 सेक ए मायनस कॉट ए. किती उत्तर सांग? कोसेक ए मायनस कॉट ए. कॉसेक ए कॉट ए आलं ना? कसं आलं ते? याला काय करायचं आपल्याला? आठवायचंय. परिमेयीकरण करणं म्हणतो आपण त्याला. हे काय करायचं? 1 मायनस कॉस ए. याला इथे जर प्लस असेल तर मायनसने गुणू, मायनस असेल तर प्लस. असं झालंय मला वाटतं. काही ते 1 प्लस कॉस ए. याला कशाने गुणू? ए प्लस बी ए मायनस बीचा तो फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. 1 मायनस कॉस ए करायचं. मग इथेही काय करावं लागेल? 1 मायनस कॉस ए करावं लागेल. खाली केल्या म्हणून वर. खाली काय उत्तर येईल? ए वर्ग, एकाचा वर्ग 1 आणि मायनस बी वर्ग म्हणजे कॉस स्क्वेअर ए असं येईल. हे येईल 1 मायनस कॉस एचा ब्रॅकेटचा वर्ग येईल अंडर रूटमध्ये. बाहेर निघताना हातून निघून जाईल 1 मायनस कॉस ए, कारण स्क्वेअर होता ना तो, रूटमधून तो निघून जाईल. छेदात हा 1 मायनस कॉस स्क्वेअर ए म्हणजे किती असतो? साइन स्क्वेअर ए. कारण साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए बरोबर 1 असेल. कॉस स्क्वेअर ए तिकडे पाठवला, मग इकडे कोण उरला? साइन स्क्वेअर ए. याला आपण काय लिहू शकतो? साइन स्क्वेअर ए. तो बाहेर निघेल अंडर रूटच्या म्हणून साइन ए झालं. मग याला कसं लिहिता येईल? 1 छेद साइन ए मायनस कॉस ए छेद साइन. 1 छेद साइन ए म्हणजे कोसेक ए मायनस कॉस ए अपॉन कॉट ए. कोसेक ए मायनस कॉट ए. हे गणित आहे ना पाठही होऊन जातं बरं कधी कधी. कसं सोडवलंय ते पाठ होऊन जातं. दिलेच उत्तर. सोपं गणित आहे.
ऑप्शनची काही गरज नाही तिथे. हे बघ, कॉस 90 मायनस थिटा लिहिलंय आपण ते काल. म्हणजे काही त्याचं याचं साईन थिटा आहे. कॉस 90 मायनस थिटा म्हणजे साईन थिटा. एक साधी गोष्ट आहे. समजा मी जर म्हटलं कॉस 90 डिग्री वजा 40 म्हणजे काय येईल, साईन साईन येईल. ते समजलं. झालंय साईन थिटा. आता प्लस कॉस थिटा साईन 90 मायनस थिटा म्हणजे कॉस थिटा. हे फॉर्म्युले डायरेक्ट कडून जाईल. एक आला कडून जाईल. एक आला. एक अधिक एक किती झाले, दोन. दोन उत्तर यायचं द्या. सोपे सोपे, काही एवढं कठीण नाही. किती उत्तर, 1/1 प्लस साईन थिटा प्लस 1/1 मायनस साईन थिटा. किती ते 1. असं केलं समजा. हा इकडे गुणायला नाही, याने याला गुणलं, तिरकस गुणाकार करू आपण. तर हा इकडे गेला, दोघांची बेरीज होईल ना. छेदामध्ये ए बाय ए प्लस बी, ए मायनस बी आहे. ए स्क्वेअर एकाचा वर्ग एक आणि बी स्क्वेअर घेईल साईन स्क्वेअर थिटा. ऑप्शन काय ते सांगतो. ऑप्शन सांगितले नव्हते मुद्दा. बघ काय आहे ऑप्शन. 0, 2 कॉस स्क्वेअर थिटा, 2 सेक स्क्वेअर थिटा, 1 असं आहे. तर काय येईल इथे, हा मायनस साईन थिटा प्लस साईन थिटा केला. 1 प्लस 1 किती झाला, 2. आता आहे 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा झालं. आता कॉस स्क्वेअर थिटा हा 2 आहे. याला असं लिहिता येईल 2 गुणिला 1 कॉस स्क्वेअर थिटा असं लिहिता येईल फोडून. हा दोन बाजूला लिहिला म्हणजे एक छेद होईल ना तो. एक छेद कॉस स्क्वेअर थिटा काय असतो, 1/कॉस काय असतो, 1/कॉस म्हणजे सेक थिटा. मग 1/कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे सेक स्क्वेअर थिटा म्हणजे 2 सेक स्क्वेअर थिटा. हे ऑप्शन 2 येणार फक्त. 2 सेक स्क्वेअर थिटा असं उत्तर येतं. समजलं हे व्यवस्थित नाही. झालं. द्या पुढचं. सोपं गणित आहे.
ऑप्शन आहे कॉट, तिथे कॉट अपॉन कॉसेक, साइन अपॉन कॉस, कॉट अपॉन कॉसेक, आणि ऑप्शनमध्ये कॉस साइन टॅन सेक. नाही का? काय ना, काय त्याच्यामध्ये हे काय साइन अपॉन कॉस, याला साइन अपॉन कॉस करायचं. हे काय कॉस थिटा अपॉन साइन थिटा, कॉट थिटा काय असतो कॉस अपॉन साइन थिटा, छेद कोसेक काय असतो 1 अपॉन साइन थिटा. मग हा साइन थिटा आणि हा साइन थिटा कटून दे. इथे काय आला साइन थिटा अपॉन कॉस थिटा गुणिला कॉस थिटा, कॉस थिटा, कॉस थिटा कॅन्सल, उरला घेऊन साइन थिटा. समजलं? काट झाडे, बाकी दुसरं काही नाही त्याच्यात. समजलं का ते? आता हे रिव्हर्सवालं गणित आहे का, ते व्यवस्थित सोडायचं. याचं उत्तर किती येईल ते विचारलं. सेक थिटा मायनस टॅन थिटा कंसाचा वर्ग, आणि ऑप्शन दिले कॉट थिटा 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा. तिसरं ऑप्शन आहे कॉस थिटा इंटू कोसेक थिटा. चौथा ऑप्शन आहे हे. यांच्यापैकी कुठलं ऑप्शन येईल ते विचारलं. थोडं डोकं चालवायचं. आलं का? ते सोडवायचं कसं? एक थिटा इथे साइन कॉस वगैरे याच्यामध्ये दिलेलं आहे सगळं, ऑप्शनमध्ये दिसतंय. याचा साईनशी संबंध, साइन कॉसशी संबंध आपण करू. सेक थिटा म्हणजे काय असतो 1 अपॉन काय, 1 अपॉन काय कॉस थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा चा वर्ग झालं. आता हे दोघी कॉस थिटा आहे ना, सारखा आहे छेद,
म्हणजे याला असं लिहिता येईल 1 मायनस साईन थिटा अपॉन कॉस थिटा चा वर्ग झालं. याला असं लिहिता येईल 1 मायनस साईन थिटाचा वर्ग छेद कॉस स्क्वेअर थिटा. कॉस थिटाचा वर्ग नाही, हा कॉस स्क्वेअर थिटा. समजलं. आता इथे काय करता येईल आपल्याला, कॉस थिटा वर्गही लिहिला चालेल असं काही नाही, पण हे लिहिलं तर आपल्याला कळेल ते. आता हे काय येईल 1 मायनस साईन स्क्वेअर असं लिहिता येईल त्याला. इकडे लिहितो मी 1 मायनस साईन थिटा 2 वेळा आहे ना तो, 2 वेळा लिहिता येईल. आणि कॉस स्क्वेअर थिटा कसा लिहिता येईल तर साईनमध्ये करून बघू आपण. साईन कसं येईल 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा येईल, कारण आपलं सूत्र काय साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा बरोबर 1 असतो. मग कॉस स्क्वेअर थिटा किती येईल, फक्त तो इकडे पाठवला मायनस साईन स्क्वेअर येईल ना तो असा. मग याच्याऐवजी हे टाकलं तर हे माहिती आहे परत आपल्याला ए वर्ग वजा बी वर्ग काय असतो, ए अधिक बी आणि ए वजा बी असा असतो. याला असं कर, आता हे वरून सुचलं की असं करायचं. हे असं करायचं आहे, हे कुठून सुचतं आपल्याला वरून, की इथे जर असं आहे तर इथे होऊ शकतं का, तर होऊ शकतं, असं होऊ शकतं. म्हणून ते कसं काय केलं असं विचार करायची गरज नसते. तिथे काय करायचं गणितामध्ये सगळं असतं. आणि ऑप्शन बघायचे की ऑप्शन त्याला कसे पाहिजे, तर हे येऊ शकतं असं आपल्याला कळतं इथे. मग हे याच्याऐवजी कॉस स्क्वेअर थिटाच्या ऐवजी असं टाकलं आणि याच्याऐवजी हे लिहिलं, कसं येईल ते 1 प्लस साईन थिटा 1 मायनस साईन थिटा. हे एक एक कॅन्सल होऊन जातील, कुठलाही एक करा आणि हे उत्तर येईल मग 1 मायनस साईन थिटा 1 प्लस साईन थिटा आपण, म्हणजे हे उत्तर. ही अडचण आहे का याच्यामध्ये. सॉल्व कसं केलं ते समजलं. ऑप्शन बघायचे हे काय काय येऊ शकते, सेक टॅन साईन कॉसमध्ये करता येईल का, कन्वर्ट करून टाकायचे आणि पुढे मग स्टेप तुम्हाला कळेलच कशी करता. समजते. ही अडचण असेल तर पण ते ट्रिग्नोमेट्री थांबवून घेऊ आता, म्हणजे जास्त आले ना ते लेक्चर. कुठलं घ्यायचं चॅप्टर, हां स्टॅटिक्स घ्यायचं, प्रोबॅबिलिटी का, की स्टॅटिक्स घ्यायचं. प्रोबॅबिलिटी सांगितलं होतं ना मागे. ठीक आहे स्टॅटिक्स घेईल. म्हणजे प्रश्न पाठव मग, तिचे प्रश्न पाठव म्हणजे ते त्याच्यानुसार